आपण शाळा बंद पण शिक्षण सुरू या प्रकल्पांतर्गत ह्या इतिहासाचा पाठ आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भले शाळा बंद असल्या तरी जे शिक्षण सुरू आहे, केवळ शिक्षण सुरू नव्हे तर अतिशय समृद्ध असं शिक्षण. कारण शाळेतून आपण फक्त आपले वर्ग शिक्षक किंवा शाळेतले शिक्षक शिकवत होते, या ठिकाणी तुम्हाला एकापेक्षा एक तज्ञ असे शिक्षक लाभलेले आहेत आणि रोज तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचं समृद्ध असं ज्ञान मिळत आहे. तर याच्या अंतर्गतच मी महेंद्र राजाराम सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रमाबाई सहकार नगर मनपा मराठी शाळा क्रमांक 3 मधून महेंद्र सावंत आपल्या समोर हा इतिहासाचा पाठ सादर करत आहे. चला तर आपण सुरुवात करूया. या पाठावरती लक्ष देणार आहोत तो इतिहासाचा युरोप आणि भारत. वास्तविक याचा पूर्वार्ध आपण घेतलेला आहे. आता आपण पाहत आहोत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि बंगालमध्ये सत्तेचा पाया. चला तर आता ही सुरुवात करण्या अगोदर आपण सुरुवातीला एक अतिशय सुंदर असा सुविचार पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, सुविचाराला फार मोठं महत्व आहे बरं. कारण हा केवळ वाचायचा नसतो, हा रुजवायचा असतो, यातून शिकायचं असतं. बघूया तर आजचा सुविचार काय. कोणत्याही देशातील नागरिकांची प्रखर राष्ट्रभक्ती आणि अखंड एकजूट हीच खरी त्या देशाची प्रभावी शस्त्रे असतात. पुन्हा एकदा ऐका. कोणत्याही देशातील नागरिकांची प्रखर राष्ट्रभक्ती आणि अखंड एकजूट हीच खरी त्या देशाची प्रभावी शस्त्रे असतात. तर आता आपण जो पाठ घेत आहोत त्याचे अध्ययन निष्पत्ती आहे अशा स्वरूपाचे आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सर्वाधिक बलशाली सत्ता कशी बनली हे स्पष्ट करतात. तर आपण या पाठामध्ये हे शिकणार आहोत की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही कशी बलशाली बनली, त्यांनी साम्राज्याचा पाया या ठिकाणी कसा घातला आणि बंगाल पासून पूर्ण भारतभर त्यांची सत्ता कशी बरं रुजली, स्थापन झाली, हे आपण आता पाहणार आहोत. तत्पूर्वी सुरुवातीलाच मी अगदी सोपा नेहमीचा प्रश्न विचारतो, ज्याचं तुम्हाला सर्वांना बहुतेक उत्तर ठाऊक आहे. भारतावरती 150 वर्ष कोणी राज्य केलं? बोला बरं, पटकन सांगायचे उत्तर, कारण आपल्याला खूप शिकायचं आहे. बोला सर. भारतावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केली. अगदी बरोबर. आता इंग्रजांनी राज्य केलं, बघा तुम्हाला हे ठाऊक आहे का इंग्रजांशिवाय बाकी पण कोणी युरोपियन आले होते का भारतात? आले होते का? कोण होते अजून? कोण आले होते भारतात युरोपियन्स? बोला पटकन सांगा, अजून कोण कोण आले होते? हा सर, पोर्तुगीज पण आलेले. अगदी बरोबर बाळांनो. सर इंग्रज फ्रेंच पण आलेले. शाबाश बाळांनो. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, पोर्तुगीजांनी 400 वर्ष राज्य केलं. पोर्तुगीज होते, डच होते, फ्रेंच होते, यांनी देखील भारतावरती राज्य केलं. आणि ह्या सर्व सत्ता या भारतावरती राज्य ज्या करायला आल्या होत्या, एक मोठा प्रश्न पडतो की हे छोटे छोटेसे देश आहेत, युरोपातले देश, छोटे छोटे देश, आणि भारतासारख्या अखंड खंडप्राय अशा देशावरती यांनी राज्य केलं कसं? मुळात ते आले कुठून, आले कसे, त्यांना मार्ग कसा माहित झाला, आणि एवढ्या मोठ्या देशावर राज्य केलं कसं, आणि केलं कसं, आणि वरती ते टिकवलं कसं 150 वर्ष 400 वर्ष? पाहूया तर. पण यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल माहितीये ना? थेट युरोपात. येत आहे ना? चला तर आता आपण युरोपामध्ये पोहोचूया. बघूया हे कुठून आले आणि कशा तऱ्हेने आले. यासाठी आपण आता थेट युरोपात जात आहोत. आणि यासाठी हे पहा, सांगा मला, बघूया की हा जो नकाशा आहे याच्यामध्ये तुम्हाला खंड पाहावयास मिळतील. याच्यामध्ये तुम्हाला भारतही दिसतोय, ओळखता आलाच असेल कुठे आहे तो. या ठिकाणी हा आपला भारताचा नकाशा इथे, आणि हा पिवळ्या रंगाचा साधारणपणे हा जो आहे गडद पिवळा, हा जो आहे ऑरेंज कलर साधारण, तो युरोप आहे. या युरोपातून भारतीय लोक भारतामध्ये सगळेजण आले. आता पुढचा प्रश्न असा आहे की मग हे कोण होते युरोपियन्स? हे पहा, अगदी पक्क ध्यानात ठेवायचं बरं. हे हा पोर्तुगाल देश इथे मोठा करून दाखवलाय. का मोठा करून दाखवलाय? जगाच्या नकाशात दिसणारच नाही, म्हणून युरोपचा नकाशा आपण मोठा करून पाहिला. या पोर्तुगाल मधून पोर्तुगीज लोक आले, या स्पेन मधून स्पॅनिश लोक आले, हा जो फ्रान्स दिसतोय या फ्रान्स मधून फ्रेंच लोक आले, हा जो छोटासा युके युनायटेड किंगडम अर्थात ग्रेट ब्रिटन म्हणजेच इंग्लंड,
हा इंग्लंड जो देश आहे म्हणजे ब्रिटन जो देश आहे त्याची इंग्लंड ही राजधानी, तर तिथून ब्रिटिश लोक आले. आणि सगळ्यात हा तर केवढा छोटा देश आहे नेदरलँड, त्याला हॉलंड म्हणायचे, आणि तिथून भारतामध्ये डच लोक आले. आता हे सगळे लोक भारतामध्ये आले, का बरं आले, कसे आले, हे सगळंच आता आपण एकंदरीत अनुभवूया, पाहूया. त्याचं असं झालं की भारतामध्ये भारताचा आणि युरोपाचा व्यापार हा हजारो वर्ष चालू होता. व्यापार म्हणजे समजलं असेल, खरेदी विक्री, भारतातून सगळा माल तिकडे जायचा आणि तिकडचा माल सगळा इकडे यायचा. हे आजचं नव्हतं, हजारो वर्षाचं चालूच होतं. आणि हे सगळं घडत असताना हे पहा, आता हा व्यापार घडत असताना कसा घडत होता, दिसतोय भारत आणि दिसतोय युरोप. हा गोलामध्ये युरोप दाखवलाय आणि भारतही दाखवलाय. इथे गोल आहे तो युरोप आणि या ठिकाणी भारत. या भारतात यायला ह्यांना 3 मार्ग होते. हा पहा, हा एक वरचा मार्ग आहे, हा एक दुसरा मार्ग आहे इराणच्या आखातातून, आणि हा तिसरा मार्ग जो आहे तो देखील तांबड्या समुद्रातून आहे. त्याला खुष्कीचे मार्ग म्हणायचे. खुष्कीचे हा शब्द तुम्ही ऐकला असेल, समजत नाही बऱ्याच वेळा खुष्कीचे म्हणजे काय. खुष्कीचे म्हणजे समुद्रातून पण जाणारा आणि ह्या जमिनीवरून पण जाणारा, अशा तऱ्हेचे हे 3 मार्ग होते. आणि हजारो वर्ष हा व्यापार चालू होता. भारतातल्या वस्तू ते घेऊन जायचे आणि इथे व्हेनिस नावाचं शहर होतं, त्या ठिकाणी सगळा माल येऊन पडायचा आणि तिकडचा माल व्हेनिस मधून उचलायचे आणि इकडे येऊन पडायचा. आता तुम्हाला एक सगळ्यात मोठं आश्चर्य सांगणार आहे, म्हणजे चमत्कारच आहे. मला तर तो वारंवार आश्चर्य खूप मोठं वाटतं. काय माहितीये, हे जे युरोपियन होते त्यांचा हजारो वर्ष भारताशी व्यापार चालू आहे. भारताचा व्यापार युरोपियन लोकांशी चालू आहे, पण या युरोपियन लोकांनी कोणीही भारत पाहिलेला नव्हता आणि भारतातल्या लोकांना देखील युरोप जो आहे तिकडे कोणी गेलेलं नव्हतं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल ना, दुकानात गेलो, वस्तू खरेदी केली आणि दुकानदार माहितीच नाही कोण आहे, असं कधी होतं का? तसंच इथे युरोपियन लोकांना भारत माहित नाही आणि भारतीय लोकांना युरोप माहिती नाही. व्यापार मात्र आपापसात खरेदी विक्री चालू आहे, असं काहीतरी विचित्र चालू होतं. आणि झालं काय की हा व्यापार चालू असेपर्यंत काहीच कोणाला वाटलं नाही याचं, कोणी भारतात आला नाही पाहायला की आपला माल कुठून येतोय. परंतु अचानक एक चमत्कार घडला. इथे हा चौकोन दिसतोय का, हा चौकोन जो आहे ना, इथे बायझेंटाईन साम्राज्य जे आहे त्याची राजधानी कॉन्स्टंटिनोपल ही होती. लक्षात ठेवा, हा शब्द महत्वाचा. कॉन्स्टंटिनोपल, त्याला दुसरं नाव होतं इस्तंबूल. आणि 1453 मध्ये इथे एक मोठी घटना घडली. 1453 मध्ये ह्या इस्तंबूल ही बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी आहे, ती बाजूच्या तुर्क लोकांनी, ऑटोमन साम्राज्याचे तुर्क लोक आले आणि त्यांनी ती जिंकून घेतली. आता बघा, तुम्हाला मजेशीर सांगतो. आता तुम्ही म्हणाल यात काय, 1453 मध्ये इस्तंबूलची ही जी राजधानी आहे ती तुर्कांनी जिंकून घेतली, काय फरक पडला? मोठा फरक पडला. भारतावरती नाही, युरोपावरती नाही, अख्ख्या जगाचा इतिहास या एका घटनेने बदलून गेला मुळानं. कसं काय माहितीये? कारण हे जी तुर्कांनी जी राजधानी जिंकली ना, ती जिंकल्याबरोबर या ठिकाणी त्यांनी हे 3 मार्ग बंद करून टाकले. भारतामध्ये जायचं बंद, 3 मार्ग बंद. काय झालं असेल विचार करा. युरोपातले जे आपण आता देश पाहिले, पोर्तुगाल, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, सगळ्यांना मोठा प्रश्न पडला, अरे व्यापार बंद पडला, जगायचं कसं, राहायचं कसं, कारखाने बंद पडणार, सगळंच बंद पडणार. आणि मग त्यांच्यामध्ये सुरस सुरू झाली, अरे भारत शोधा, कसंही करून भारतात जाण्याचा मार्ग शोधा. जिथून जायचं तिथून बंद. या ठिकाणी आफ्रिकेतून जायला आहे ना, पण नाही, हे जे आफ्रिका खंड आहे ना, या ठिकाणी अतिशय घनदाट जंगल आहेत आज सुद्धा, आणि हिंस्र प्राणी आहेत, कांगोचं मोठं पोरं आहे, आणि हा जो खंड आहे इथे पाऊलही टाकणं कठीण. तरी सुद्धा विशेषतः हे जे युरोपियन देश आहेत त्याचा पोर्तुगाल आणि स्पेन या दोघांना एवढी खुमखुमी होती की यांनी मात्र असं ठरवलं की कोणत्याही स्थितीत भारतात जाण्याचा मार्ग शोधायचाच. तिथला राजा होता तो स्वतःलाच दर्यावरती नेव्हिगेटर म्हणायचा, हेनरी द नेव्हिगेटर. तिथे मोठं विद्यापीठ काढलं अक्षरशः भारतात जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी. सगळ्यांनी अभ्यास सुरू केला, कारण भारत एक संपन्न देश आहे आणि त्याच्यावर व्यापार जर चालू ठेवला तर आपण संपन्न होऊ. आणि म्हणून हे लोक इथून मोठमोठे दर्यावरती लोक, म्हणजे दर्यामध्ये जायचं आणि धाडस करून भारतापर्यंत मार्ग शोधायचा, यासाठी एक एक जण निघाले, बाहेर पडले. त्यांना राजाने लष्कर पाहिजे लष्कर घ्या, पैसा पाहिजे पैसा घ्या, पण तुम्हाला भारत शोधायचा आहे. आणि म्हणून
हे सगळेजण भारत शोधण्यासाठी निघाले. आणि यातला सगळ्यात पहिला हा या ठिकाणी एक पहिला व्यापारी निघाला, त्याचं नाव होतं डायस. हा डायस आहे ना, इथून पोर्तुगाल मधून पोर्तुगीज प्रवासी बघा, या ठिकाणी कर्सर दिसतोय, हा असा 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 इथपर्यंत आला. काय झालंय बघा, बाजूला आफ्रिके खंडाच्या बाजूने तो आला. आतमध्ये शिरू शकत नाही, कारण ज्यांनी रस्ता आतून शोधायला सुरुवात केला ना, ते परत कधी आलेच नाही. त्यामुळे आतमध्ये शिरणं कठीण. त्यामुळे त्या किनाऱ्याने इथपासून इथपर्यंत आला. आणि इथे आल्यावर मात्र तो थकला. हजारो किलोमीटर प्रवास करतोय, एका बाजूने समुद्र दिसतोय, दुसऱ्या बाजूने जमीन दिसते, पण भारत काही कुठे दिसत नाही. कंटाळला. आणि इथे आल्यानंतर मग त्याने या ठिकाणी थांबला आणि इथे त्याने पाहिलं आणि त्याला समजलं की इथून भारत असावा जवळपास, कारण तिथे काही भारतीय लोकांची वस्ती दिसली. आणि म्हणून त्याने फक्त होप्स आले. त्याला इंग्रजी होप शब्द माहिती आहे तुम्हाला, म्हणजे आशास्थान. त्याला आशा वाटली की इथून आपल्याला भारत शोधता येईल. आणि म्हणून याला त्याने नाव दिलं केप ऑफ गुड होप. आज सुद्धा हेच नाव आहे, आशेचं भुशीर. पण खरं म्हणजे तो निराश होऊन परत गेला ना इकडे, आणि इकडे सांगितलं भारत काही सापडलाच नाही. झालं, अरे शोधणार कोण, कसा? आणि अशा वेळेस एक नवीन प्रवासी निघाला, त्याचं नाव होतं कोलंबस, ख्रिस्तोफर कोलंबस. आता 1487 मध्ये डायसला जे जमलं नाही ते 1492 मध्ये ह्या कोलंबसने करायचं ठरवलं. हा पहा कोलंबस. पण ह्या कोलंबस असा वेगळाच निघाला ना, ह्या महाभागाने काय केलं पहा, या महाशयाने भारत कुठे आहे, या भारताला नाव होतं ईस्ट इंडिया, ते लोक म्हणायचे, म्हणजे ईस्टला येतो, पूर्वेला. हा माणूस कुठे निघाला माहितीये, पश्चिमेला. आता बालमित्रांनो सांगा, तुमचा मित्र जर पूर्वेला राहतोय आणि त्याच्या घरी जायचं असेल, तुम्ही जर पश्चिमेला गेलात तर लोक तुम्हाला काय म्हणतील? शक्य आहे का तुम्ही त्या घरात पोहोचणाऱ्या मित्राकडे? नाही. तसंच ह्याचं झालं. अहो, या कोलंबसला अक्षरशः लोकांनी वेड्यात काढला. त्या राणीने तर तिथल्या राजाने तर राणीला सांगितलं की याला पकडा. तिथले लोक म्हणायला लागले, हा जे करतोय ते वेडेपणा आहे, फुकट सगळा पैसा जाणार, आणि म्हणून त्याला पकडा. परंतु त्याने मात्र धाडसाने सांगितलं, त्याने कारण असं सांगितलं की मी पश्चिमेकडे का जातोय, पूर्वेकडे का जात नाही, कारण पृथ्वी गोल आहे, शोध लागलाय. जर पृथ्वी गोल आहे तर मी इकडून गेलो काय, तिकडून गेलो काय, कदाचित इकडून मला जवळचा मार्ग मिळेल. आणि म्हणून हा ईस्ट इंडिया शोधायला इकडे वेस्टला निघाला. आणि काय, अहो या डायसला निदान जमीन दिसत तरी होती, बाजूबाजूने जमीन आणि किनारा दिसत होता, पण याला दिसला फक्त आणि फक्त समुद्र. हे पहा, तो समुद्रामध्ये जहाज तरी कसलं, यांत्रिक नाही, हाताने वलवायचं, किती महिने किती दिवस वेगाने हा चालला होता, किती प्रयत्न केले, शिडाच्या होड्या, आणि त्याच्या सहित तो किती महिन्यानंतर शेवटी भारतात आल्याचा त्याला आनंद मिळाला. आणि झालं वेगळंच, तिथे उतरला आणि आनंदाने बेहोश सगळे नाचायला लागले की ईस्ट इंडिया. पण पाहतात ते काय, अहो ईस्ट इंडिया नाही, हे लोकच वेगळे, यांची भाषा वेगळी, यांचं सगळं राहणीमान वेगळं, अरे असे भारतीय नाही आहेत. मग त्यांनी त्याला नाव दिलं वेस्ट इंडिज. आणि शोधता शोधता, भारत शोधता शोधता यांना शोध लागला म्हणजे अमेरिकेचा. अशा तऱ्हेने बाळांनो, शोधायला गेले भारत, ईस्ट इंडिया, आणि सापडलं वेस्ट इंडिज आणि अमेरिका. अमेरिकेचा शोध लागला. अरे आपला प्रश्न इथेच राहिला ना, पण भारतात कसं जायचं? आणि म्हणून आता त्याच पोर्तुगाल मधून नवीन एक या ठिकाणी दर्यावरती निघाला, आणि त्याचं नाव होतं, हा पहा, आता पुढे जो आहे तो म्हणजे ह्या कोलंबसच्या नंतर आलेला वास्को द गामा. 1498 मध्ये हा आला, आणि आला तो सुद्धा त्याच मार्गाने आला. बरं हे पहा, इथून आता हा जसा डायस आला होता तसा या ठिकाणी इथून मोठा वळसा घालून इथे आला, आणि इथून 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 या ठिकाणी केप ऑफ गुड होपला वळसा घालून मोझांबिक मध्ये, आणि इथे आल्यानंतर मालिंदी बंदरानंतर त्याला इथे काही भारतीय माणसं भेटले, आणि तिथले जे मळ्यामध्ये काम करण्यासाठी लोक आले होते, अशा लोकांशी बोलल्यानंतर त्याला समजलं की आता भारत इथून जवळ आहे. मग तशा लोकांची मदत घेऊन तो भारताच्या कालिकत बंदरात उतरला. काय त्याला आनंद वाटला असेल, भारताचा शोध लागला अखेरीस. आणि मग 3 महिने इथे अक्षरशः त्याने खूप मजा केली. तिथला राजा कालिकतचा होता, त्याने तर त्याचं भव्य स्वागतच केलं, कारण आमच्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव. त्यामुळे या नवीन अतिथी देवच जणू त्याचं स्वागत झालं, आणि याने भरपूर संपत्ती घेऊन तो परत आपल्या देशात पोर्तुगालला निघून गेला. बाळांनो, इथून इतिहास बदलत गेला.
हा गेला ना, हा जो वास्को द गामा गेला तो दुसऱ्या वेळेस आला, त्यावेळेस तो स्वतः एकटा नाही, त्याच्याबरोबर सगळे व्यापारी, संपत्ती, शस्त्र, सैन्य, एवढंच नाही तर खुद्द पोर्तुगीजांचा व्हाईसरॉय घेऊन हा भारतात आला. आणि भारतात आल्यानंतर त्याने काय केलं असेल, या भारतामध्ये या वास्को द गामाने वास्तव्य करायला सुरुवात केली आणि या ठिकाणी एक आक्रमण करून त्याने भारत जिंकायचं स्वप्न आता बघितलं. आणि पुढील 100 वर्षात हे पोर्तुगीज येतच गेले आणि नुसते आले नाहीत तर भारतावरती राज्य कसं करता येईल यासाठी त्यांची शर्यतच सुरू झाली. आणि या शर्यतीतून भारतामध्ये खूप काही मिळवायचा प्रयत्न केला. हे पहा, या ठिकाणी कोचीन, कन्नानूर, कालिकत, माहे, गोवा जिंकलं, अतिशय महत्वाचं ठिकाण गोवा जिंकलं, मुंबई जिंकलं, या ठिकाणी वसई जिंकलं, दमण जिंकलं, दीव जिंकलं, दादरा नगर हवेली जिंकलं. हा पूर्ण पश्चिम किनारा त्याने जिंकला. आणि आता एक नक्की झालं की झालं आता भारत लवकरच गुलाम होणार. आणि तो कोणाचा होणार? पोर्तुगीजांचा. आणि हे पक्के कॅथलिक होते. आणि आज देखील ही संस्कृती आपल्याला गोव्यामध्ये आणि त्या वसईमध्ये पाहायला मिळतं, त्यांचा प्रभाव सगळा पडलेला. आणि आता पूर्ण भारत हा पोर्तुगीजांचा गुलाम होणार हे सिद्ध झालं. पण बाळांनो, आपल्या देशाचं, तुमचं, आमचं सुदैव मोठं. काय झालं माहितीये? त्यांचाच देश पोर्तुगाल स्पेनने जिंकून घेतला. परिणाम काय? त्यांचं येणं तिकडून किंवा जी आवक होती, लष्कर, शस्त्र सगळं बंद झालं. त्यामुळे जेवढे आले त्यांनी हा प्रदेश टिकवून ठेवला फक्त आणि वाचलो. आता असंच चालू असताना पुढे आणखीन एक युरोपमध्ये मोठा चमत्कार झाला. हे जसे आले होते पोर्तुगीज, चांगलं 150 वर्ष त्यांनी छानपैकी या ठिकाणी किनारपट्टी सगळी घेतली आणि व्यापार करायला सुरुवात केला. व्यापार सुद्धा असा की आपल्या भारतीय लोकांना स्वतःचं जहाज सुद्धा तुम्ही त्या समुद्रात टाकू शकत नाही. समुद्रामध्ये नांगर टाकलात तर त्या पोर्तुगीज लोकांना आपल्याला कर भरावा लागायचा. अशा वेळेस दुसरा चमत्कार झाला. काय घडलं बरं? हे पहा, याच युरोपमध्ये आपण आता बघूया काय झालं ते चमत्कार. या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया, ब्रिटिशांमध्ये आपण हे पाहिलं होतं, युरोपामध्ये, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. हा एक आणखीन पुढचा चमत्कार. या इंग्लंडमध्ये एवढे कारखाने निघाले, इतके कारखाने निघाले आणि इतके शोध लागले की आता ते मागच्या पाठात आपण पाहिलं होतं की आता ते बैलगाडी जुंपणार नव्हते, आता आगगाडी आली होती. आता वलवायच्या अशा बोटी नव्हत्या, आग बोटी आल्या होत्या. आता हातमाग नव्हते, यंत्रमाग पण नाही, तर मोठी मोठी यंत्र, कारखाने निघाले, मिल्स निघाल्या आणि धडधडायला लागली सगळी यंत्र. आणि इथले सगळे व्यापारी गबर श्रीमंत झाले आणि त्यांच्याकडे एवढं भांडवल खेळायला लागलं, इतका पैसा संपत्ती आली. विशेष म्हणजे तिथल्या राजांनी यांना भरपूर लष्करी मदत पुरवली, त्यांना सवलती दिल्या. त्यामुळे भांडवलशाही त्या ठिकाणी रुजली. भांडवलशाही यांच्याकडे भरपूर पैशामुळे त्यांनी भरपूर भांडवल तयार केलं, मोठे कारखाने तयार केले. आता मोठा प्रश्न यातून तयार झाला की हे जे कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये कच्चा माल कुठून टाकणार? या ठिकाणी कच्चा माल कुठून भरणार? कच्चा माल टाकल्याशिवाय पक्का माल कुठे तयार होणार? आणि कच्चा माल पाहिजे तर भारतासारख्या आग्नेय आशियातल्या देशांकडे गेलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एवढा पक्का माल तयार झाला तो सुद्धा विकला पाहिजे. तिसरं महत्वाचं होतं ते म्हणजे या लोकांना हवे ते मसाल्याचे पदार्थ. त्यांना खूप चटक होती बरं मसाल्याचे पदार्थ खाण्याचे, आणि ते नेमके भारतामध्ये मिळत होते. आणि म्हणून यांनी आता भारतात येण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्यांनीच काय, डचांनी पण तेच ठरवलं, डचांनीच काय, फ्रेंचांनी ते ठरवलं. आणि हे सगळे जण भारतामध्ये यायला अक्षरशः त्यांची शर्यत सुरू झाली. आणि मग यांनी काय केलं? वसाहतवाद याचा अर्थ जिथे कुठे जमीन सापडेल, जिथे कोणता देश सापडेल त्या देशावरती आक्रमण करायचं आणि तिथे आपली वसाहत करायची. आणि अशा वसाहती जिकडे तिकडे सुरू झाल्या, इंग्रजांच्या, फ्रेंचांच्या, डचांच्या, पोर्तुगीजांच्या. आणि यातून त्याच्या पुढचे पाऊल म्हणजे साम्राज्यवाद. ज्या ठिकाणी ते जाणार त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं साम्राज्य तयार केलं. म्हणजे तिथल्या सत्ता ज्या आहेत त्यांना हरवायचं आणि स्वतःचं राज्य त्या ठिकाणी असं श्रेष्ठ राज्य तयार करायचं आणि ती भूमी आपल्या ताब्यात घ्यायची. म्हणजे एक तर भांडवलशाही आली, एक तर वसाहतवाद आला, हा साम्राज्यवाद आला. आणि यातून जी स्पर्धा सुरू झाली ती इतकी भयानक होती की मग कोण जिंकतो जास्त प्रदेश हेच पाहायचं होतं. अशा वेळेस इंग्रजांनी
सन 1600 मध्ये 1600 सन 1600 मध्ये एक कंपनी, सगळे व्यापारी एकत्र आले. प्रश्न आहे, व्यापारी कशाला एकत्र आले? कारण बाळांनो, हजारो किलोमीटर अंतर इकडे यायचं होतं, एकटा व्यापारी नाही येऊ शकत. म्हणून या सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन एक कंपनी स्थापन केली, ब्रिटिश ईस्ट इंडिया. आणि ही कंपनीचं मुख्य काम एकच होतं, भारताशी व्यापार करायचा. मार्ग तर शोधला होता अगोदरच्यानी, आणि म्हणून ब्रिटिश भारतात आले. आणि 1600 मध्ये ते भारतात आले. 1602 मध्ये पाठवट 2 वर्षातच डचांनी सुद्धा आपली कंपनी सुरू केली, डच ईस्ट इंडिया. आणि त्या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली. आणि हेच सगळेजण भारतात आले. भारतात आल्यानंतर इंग्रज जाऊन पाहिलं, इंग्रजांनी सर्वांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं भारताचा मुघल बादशाह जहांगीर आहे. जहांगीरला भेटले आणि जहांगीर कडून त्यांनी व्यापारी सवलती मागून घेतल्या. आणि त्यांना एक वखार टाकण्यासाठी किमान जागा मिळावी म्हणून सुरत या ठिकाणी पहिली वखार टाकली. परंतु जहांगीरने सांगितलं, आमच्याकडे अगोदरच पाहुणे आलेत, पोर्तुगीज 100 वर्ष अगोदर आलेत, तुम्ही आणखीन कशाला? इंग्रजांनी सिद्ध केलं की आम्ही जास्त श्रेष्ठ आहोत. त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून दाखवला आणि मग यांना सवलत मिळाल्याने सुरत मध्ये आले. ते आल्याबरोबर डचांनी सुद्धा नेगापट्टणपासून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सुद्धा आपल्या वसाहती स्थापन केल्या. आता सुरत सुरू झाली. ही ईस्ट इंडिया कंपनी, सुदैवाने बाळांनो दुसरी घटना आणखी घडली अशी की डच जे होते ते ब्रिटिश सरस ठरले. त्यांनी तिकडे इंडोनेशियाला, आणि परंतु सुदैवाने आपल्या त्यांना भारतामध्ये तितकेस त्यांनी प्रभाव दाखवला नाही आणि त्यांनी आपल्या सगळ्या वसाहती इंग्रजांना विकून टाकली. त्यामुळे डचांपासून सुद्धा आपण बचाव. आता उरले होते इंग्रज. इंग्रजांनी ठरवलं आता एक 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 करून हे सर्व जिंकायचं, पूर्ण भारतावरती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पाया रोजवायचा. सुरुवात कशी करायची? कारण आता या सुरुवातीला त्यांना सगळ्यात हवं होतं लाडकं शहर मुंबई, आणि मुंबई नेमकं कोणी घेतलं होतं? पोर्तुगीजांनी. आता आक्रमण करायचा विचार, पण तेवढ्यात आश्चर्य असं घडलं की योगायोग असा घडला की युरोपामध्ये एक लग्न झालं, अगदी थाटामाटातलं लग्न, एका राजपुत्राचं आणि एका राजकन्येचं. राजपुत्र होता इंग्लंडचा चार्ल्स दुसरा चार्ल्स, याचं लग्न. आणि लग्न कोणाशी? पोर्तुगीजांची राजकन्या. झाली ना मैत्री. आणि ही मैत्री झाल्यानंतर त्या राजकन्येच्या आई वडिलांना, म्हणजे त्या चार्ल्सच्या सासू सासऱ्यांना असं वाटलं कन्यादान करायचंय, मुलीला काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय दिलं असेल माहितीये बाळांनो? विचार नाही करू शकत. त्यांनी मुंबई दिली भेट म्हणून, लग्नाची भेट म्हणून, आंधण म्हणून मुंबई ब्रिटिशांना दिली, त्या राजपुत्राला दिली, आपल्या जावयाला दिली. आता मला सांगा, राजपुत्र कोणाचा? इंग्लंडचा. राजकन्या कोणाची? पोर्तुगीजांची. आणि मुंबई कोणाची? आपली. आणि भेट कुठे? इंग्लंडमध्ये. तिकडच्या तिकडे परस्पर. काय परिस्थिती! आणि मग इंग्रजांना मुंबई का हवी होती? याचे कारण असं होतं की मुंबईच्या बाजूलाच मराठ्यांचं नवीन राज्य सुरू होत होतं आणि शिवाजीराजे, आणि त्या ठिकाणी हळूहळू ही सत्ता गिळून टाकायची होती. यासाठी लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी मुंबई या ठिकाणी घट्ट पाऊल रोवलं. आणि त्यांनी प्रयत्न पण केला शिवाजींच्या राज्यात शिरकाव करण्याचा. परंतु बाळांनो, सांगण्यास अभिमान वाटतो की शिवाजी राजांच्या ज्यावेळेस हे लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी पहिली गोष्ट काय केली असेल, ब्रिटिशांची राजापूरची वखार नुसती तोडली मोडली नाही, खणून काढली आणि ह्यांना हाकलून लावले तिथून. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. ब्रिटिश हादरले आणि समजून गेले जो पण छत्रपती शिवाजी महाराज आहेत तोपर्यंत कठीण आहे. छत्रपतींनी याच्या पुढे जाऊन एक पाऊल टाकलं. त्यांनी पुढे जाऊन तर आरमार, ब्रिटिशांच्या तोडीचा आरमार तयार करायचा प्रयत्न केला. सिंधुदुर्ग किल्ला बांधला आणि विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रत्नदुर्ग, सुवर्णदुर्ग, किल्लेच किल्ले, कुलाब्यापासून कोंड्यापर्यंत सगळे किल्ले, आरमारी किल्ले बांधायला सुरुवात केली. तुंबळचा आरमार तयार केला. ब्रिटिश हादरले कारण त्यांचा सगळा जो जीव होता तो आरमारात, ताकद सगळी आरमारात होती. आणि ब्रिटिशांच्या विरोधात शिवरायांनी आरमार तयार केलं. आणि मग शिवाजींच्या पाठोपाठ संभाजी, राजाराम महाराज, ताराबाई, कुठेच ब्रिटिशांना इंचभर पण महाराष्ट्रात सत्ता वाढवता येत नव्हती. आणि मग काय करावं? ब्रिटिश थेट आता इथून इकडे लक्ष न देता तिथे लक्ष थोडंसं कमी, आणि आता त्यांनी ते जायचं ठरवलं. आणि ते म्हणजे कुठे? तर पहा, आता ब्रिटिश पुढे पाऊल टाकत पूर्व किनाऱ्यावरती गेले आणि या ठिकाणी या चेन्नई
म्हणजे या ठिकाणी मद्रास, पूर्वीचं मद्रास या ठिकाणी ते आले आणि इथे किल्ला बांधला. मग ते अजून इथे पुढे गेले आणि या ठिकाणी कोलकाता या ठिकाणी त्यांनी किल्ला बांधला. अशा तऱ्हेने मुंबई, मद्रास, कोलकाता, लक्षात घ्या, जाळं विणलं जात होतं भारताच्या भोवती. तिन्ही दिशाने हळूहळू आतमध्ये सरकणार होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पाया अशा तऱ्हेने रचला गेला आणि आता त्यांना आतमध्ये शिरायचं होतं. बाळांनो, याच्यामध्ये सगळ्यात मोठी शिकण्यासारखी गोष्ट होती की हळूहळू या देशामध्ये 600 पेक्षा जास्त राजे आणि त्यांची संस्थानं, आता राजे म्हणूया नको कारण काही सरदार त्यामध्ये खूप होते, पण ते राजांसारखेच प्रभावी, एवढी मोठी राज्य तयार झाली होती, इतकी राज्य तयार झाली होती. ब्रिटिशांना हवंच होतं, कारण हे राज्य तयार नुसती झाली नाही, ते आपापसात भांडत होती. ब्रिटिशांना हे हवं होतं, कारण जितके आपापसात भांडतात तितकं आम्ही हे सगळं जिंकणार आणि तेवढं सोपं होणार त्यांना राज्य स्थापन करणं. परंतु तेवढ्यातच आणखीन एक वेगळाच प्रसंग घडला. तिकडे युरोपामध्ये गेले, अरे ठिकाणी पाहता पाहता इंग्रज पोहोचले, अरे पाहता पाहता डच पोहोचले, आपल्याला उशीर झाला. आणि म्हणून उशिरा का होईना त्या फ्रेंचांनी सुद्धा आपली कंपनी सुरू केली, फ्रेंच ईस्ट इंडिया. तेही भारतात आले आणि भारतातल्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी देखील वसाहती स्थापन केल्या. येनम पासून पॉंडेचेरी, चंद्रनगर, माहे या ठिकाणी पूर्व किनारा त्यांनी सुद्धा व्यापला. बाळांनो, लक्षात घ्या, फ्रेंच सुद्धा साधे नव्हते, अत्यंत प्रबळ होते. त्यांना कोणत्याही स्थितीत ब्रिटिशांच्या ताब्यात देश जाऊन द्यायचा नव्हता. आपल्यालाच अख्खा हिंदुस्थान मिळावा यासाठी त्याने युद्धाला सुरुवात केली आणि ती 3 युद्ध ते खेळले. ब्रिटिशांशी 3 युद्ध या फ्रेंचांची झाली, त्याला कर्नाटकची युद्ध म्हणतात, कारण 3 युद्ध कर्नाटकमध्ये झाली. वास्तविक यांनी युद्धाचा यांचा प्रकार वेगळाच होता बरं, तोही लक्षात घेण्यासारखा आहे. ते बघायचे कोण 2 राजे भांडतायत, एका राजाला मदत करायची आणि दुसऱ्याला मारून त्याचं अर्ध राज्य आपल्याला मिळवायचं, म्हणजे तो समोरचा राजा पण नष्ट होतो आणि अर्ध राज्य वशात घालता येतं आणि वरती याला मदत केल्याबद्दल याच्याकडून बरंच उकळता येतं, त्याच्यावर वचक ठेवता येतो. अशा तऱ्हेने 3 युद्ध, याच्यामध्ये पहिल्या 2 युद्धांमध्ये हे फ्रेंच इतके तुफान प्रबळ होते की त्यांनी ब्रिटिशांचा सपाटून पराभव केला. एवढंच काय, ब्रिटिशांच्या गव्हर्नरला सुद्धा काहीतरी टाकला, त्याचं चेन्नई आहे ना ते सुद्धा घेऊन टाकलं. आणि मग असं सिद्ध झालं की झालं, आता आपल्या देशावर राज्य कोणाचं येणार, फ्रेंचांचं. आणि आता फ्रेंच सगळ्या देशभर पसरणार अशी परिस्थिती निर्माण झाली. पण अशा वेळेस ब्रिटिशांना एक नवीन मुलगा 18 वर्षाचा फक्त कामाला लागला होता, साधा क्लार्क म्हणून, रॉबर्ट क्लाइव्ह. त्याने सांगितलं की ह्या फ्रेंचांशी लढताना शस्त्रांनी लढणं कठीण आहे. त्याने अमेरिकेत सुद्धा आपला पराभव केला, आता भारतामध्ये 2 वेळा पराभव, आणि म्हणून त्याने युक्ती योजली. तो म्हणाला युक्तीने लढाई. आता बाळांनो, त्याबद्दल मी जास्त सांगणार नाही, तुम्ही स्वतः माहिती मिळवायची कोणती युक्ती. आणि त्या युक्तीनुसार त्याने 3रं युद्ध खेळला आणि अतिशय मोजक्या सैन्यानिशी त्याने फ्रेंचांचा पूर्ण निपात करून टाकला. फ्रेंचांचा एवढा दणदणीत पराभव, त्या लढाईचंच ना वांदी वॉश कर दिया. सगळे फ्रेंचांची सत्ता नष्ट झाली. जे उरले सुरले होते फक्त तेवढीच शिल्लक पॉंडेचेरी, चंद्रनगर मिळाली. बाकी फ्रेंच हे मोठा पराभव झाला आणि आता ब्रिटिशांचंच बाकी युरोपीय लोक मागे पडले आणि ब्रिटिशांची सत्ता आता देशभर पसरणार हे आता खात्रीच. आता ब्रिटिशांनी विचार केला, ह्या सर्व राजांना कसं जिंकायचं, कुठून सुरुवात करायची. सगळ्यात मोठा धोका ब्रिटिशांना कायम वाटत होता तो मराठ्यांचा. याचं कारण असं की शिवाजींनी तयार केलं छोटस राज्य आता छोटं नव्हतं झालं, कटक पासून अटक पर्यंत साम्राज्य तयार झालं होतं. बरं, एकच नाही, त्याचे एवढे संस्थानिक होते की सिंधिया, त्यानंतर गायकवाड, ग्वाल्हेरचे सिंधिया, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, नागपूरचे भोसले, जिकडे तिकडे मराठा सरदार हे पूर्ण देशभर फिरत होते. आणि ब्रिटिशांना का भीती वाटत होती, काळजी काय वाटत होती, याच्यातला एकाला हात लावला तरी हे सगळ्यांचा प्रमुख होता पेशवा, आणि तो ह्या सगळ्यांना एकत्र आणणार. आणि एकत्र आणलं तर मग काय ब्रिटिशांचं खरं नाही. आणि त्यांचा छत्रपती पण एकच होता, सातारचे राजे छत्रपती. त्यामुळे हे नाही म्हटले तरी एक होते. ह्या सगळ्यांना एकत्र याची भीती ब्रिटिशांना होती आणि म्हणून ब्रिटिशांनी आता इकडे थोडंसं मराठ्यांकडून लक्ष काढून त्यांनी आपलं सगळं लक्ष बंगालमध्ये घातलं. बंगालमध्ये त्या मुघलांनी त्यांना अगोदरच थोड्याशा सवलती दिल्या होत्या, त्या सगळ्या सवलतींच्या जोरावरती ब्रिटिशांनी तिथे राज्य करायला सुरुवात केली.
आणि राज्य कसलं, त्या ठिकाणी छोटीशी वखार होती त्यांची कलकत्त्यामध्ये. त्या वखारीमध्ये त्याने आपला सगळा माल आणून भरला. हळूहळू त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं, आता इथून हा बंगालच ताब्यात कसा घेता येईल. हिंदुस्थान तर पुढेच, 100 वर्ष झाली ना, अजून काहीच मिळत नाही, फक्त मुंबई, मद्रास, कलकत्ता, आता बंगालच घ्यायचा. आणि म्हणून त्यांनी सुरुवात अशी केली की तो किल्ला सजवला, भक्कम तटबंदी केली कलकत्त्याच्या किल्ल्याला आणि आतमध्ये लष्कर आणून ठेवलं. तिथे नवीन तरुण तडफदार असा राजा आला होता आणि त्याचं नाव होतं सिराज उद्दौला. 1756 मध्ये तो राजा तिथे होता आणि तो तिथे जाऊन इंग्रजांच्या समोर उभा टाकला आणि त्याने सांगितलं, हे काय चाललंय, तुम्ही किल्ला बांधला ठीक आहे, तुम्हाला सवलती मिळाल्या, तुम्ही गैर वापर करताय सवलतींचा, तरी सुद्धा ठीक आहे, पण आता तुम्ही तटबंदी बांधली, आता तुम्ही लष्कर आणलं, तुम्ही युद्धाची तयारी केली, चाललंय काय, तुम्ही नक्की व्यापारी आहात ना, शंका येते. परंतु ब्रिटिशांनी त्याला धूप घातला नाही, त्याला अजिबात उभं केलं नाही. त्यांनी उलट आणखीन लष्कर मजबूत केलं, अजून तटबंदी मजबूत केली आणि त्याच्याशी टक्कर देण्याचं ठरवलं. आता मात्र सिराजुद्दौला समजून गेला की हे व्यापारी नाहीत. अरे व्यापारी माणूस नाही करा, तुम्हाला शस्त्र कशाला लागतात, तुम्हाला सैनिक कशाला लागतात, तुम्हाला किल्ले, तटबंदी. सिराजुद्दौला समजला आणि तो तिथे सामानाची राख रांगोळी करून टाकली, आतल्या सगळ्या ब्रिटिशांचे ठार मारून टाकले, सगळ्यांना नेस्तनाबूत केलं. पुरी वखार ब्रिटिशांच्या डोळ्यात अश्रू आले. 100 वर्ष आम्ही झगडतोय या देशावर राज्य करण्यासाठी आणि हे काय राख रांगोळी. परंतु पुन्हा एकदा रॉबर्ट क्लाइव्ह, पुन्हा एकदा इथे शक्ती कामाची नाही, युक्ती, आणि त्याने युक्ती केली. आणि त्याने म्हणजे जसं शिवरायांचा गनिमी काळ होता तसाच थोडासा प्रकारे सिराजुद्दौलावर सरळ थेट आक्रमण नाही केलं. तो जाऊन भेटला त्या सिराजुद्दौलाच्या सेनापतीला मिर्झाफर आणि त्याला सांगितलं, तुला नवाब बनायचंय. मिर्झाफरच्या एकदम हवा शिरली अंगामध्ये की आता मी आणि नवाब, हो तू नवाब बनणार बंगालचा. तू म्हटला मला काय करावं लागेल, तू सेनापती आहेस ना, तुझ्याकडे सगळं सैन्य आहे, तू सिराजुद्दौलाचा सेनापती आहे, तुला काय करावं लागेल माहितीये, काही नाही, युद्धामध्ये तू काहीच करायचं नाही, शांत राहायचं, आणि त्याच्या बदल्यात तुला आम्ही नवाब बनवू. आता कोण नाही म्हणणार हो, युद्धात लढायचं पण नाही, शांत उभं राहायचंय आणि त्याचा परिणाम काय, नवाब बनणार. आणि म्हणून मग हा रॉबर्ट क्लाइव्ह युद्धामध्ये उतरला आणि त्याने सन 1757 मध्ये प्लासी या ठिकाणी फक्त 12,000 सैनिक घेऊन आला आणि युद्धाला समोर. सिराजुद्दौला मनात हसला, हे ब्रिटिश 12,000 घेऊन येतात, काय जिंकणार. आणि त्याने मिर्झाफर सेनापतीला आरोळी दिली, सगळ्या सैन्याला आवाहन केलं, तुटून पडा, ब्रिटिशांना हाकला भारतामधून. त्यासाठी मोठं युद्ध होणार असं दिसायला लागलं, समोरासमोर युद्ध भिडणार. तेवढा सिराजुद्दौलाचा सेनापती मिर्झाफर शांत उभा राहिला, तो फितूर झाला, ब्रिटिशांच्या बाजूने गेला आणि संपलं ना. रॉबर्ट क्लाइव्ह गडगडून हसला की काय, सिराजुद्दौलाची उलट पाठलाग सुरू झाली, न लढताच तो पळून गेला आणि ब्रिटिशांनी ताबडतोब सिराजुद्दौलाचा पाठलाग सुरू केला, त्याला ठार मारण्यात आल्यानंतर. आणि मग बंगालचा नवाब ब्रिटिशांनी आणून रुबाबात मिर्झाफरला बसवला. आणि मग काय, आता ब्रिटिशांनी जिंकलं म्हटलं, हव्या तेवढ्या सवलती, बंगालमध्ये त्यांचंच राज्य आलेत जमा. सिराजुद्दौला नावापुरता नवाब बनला. 2-3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, हा नवाब बसला आणि खरी सत्ता ब्रिटिशांच्या हातात. ब्रिटिशांचा रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे अक्षरशः त्याला इतका सत्कार झाला सगळीकडे, कारण केवढं मोठं आश्चर्य, एवढ्याशा सैन्यासहित तो जिंकला होता. आणि अशा तऱ्हेने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा या बंगालमध्ये पाया रचला गेला. त्या सत्तेचा पाया बंगालमध्ये सुरू झाला. परंतु थोड्या दिवसात या मिर्झाफरच्या लक्षात आलं, अरे आपल्याला वेळा बनवलं, आपल्याला नवाब बनवलं, पण आपल्या आता सत्ता काय, आपल्याकडे संपत्ती कुठे आहे, केवळ नवाब म्हणून आपला रुबाब. आणि म्हणून त्याने कुरबुर सुरू केली. ब्रिटिशांना आता अडवणं कठीण होतं. समजल्यावर ब्रिटिशांनी ताबडतोब त्याला उचलला, त्याला बाजूला केला आणि त्याच्या जागी त्याचा जावई मीर कासिमला ठेवला. मीर कासिम एकदम तरुण तडफदार होता. आता त्याला पण असंच नाही ठेवलं, त्याला सांगितलं कोट्यावधी रुपये खंडणी देत असतील तर तुला नवाब बनव. एक तर त्याच्याकडून पैसे पण घेतले आणि त्याला नवाब बनवला. आणि पुन्हा तेच, ब्रिटिशांनी
छानपैकी अगदी मनसोक्त त्या ठिकाणी मनापासून सगळं लुटायला सुरुवात केली त्या बंगालमध्ये. आता मीर कासिम पण कंटाळला. कसले आपण नवाब, कसा आपला रुबाब, काहीच नाही ना. आणि म्हणून त्याने ठरवलं काहीतरी वेगळं करायचं. ह्या ब्रिटिशांना कायमची सर्व भारतातून हाकलायची. त्याने पणच केला, मनातल्या ठरवलं. आणि तो गुपचूप भेटायला लागला. आणि बाजूचा अयोध्येचा वजीर जो होता सुजाउद्दौला, त्याला जाऊन तो भेटला. दिल्लीच्या मुघल बादशाहाला त्याने पत्र पाठवलं आणि या तिघांनी मिळून लढायचं, म्हणजे आपण अमकात जिंकू. पण रॉबर्ट क्लाइव्ह वाट बघूया ना. पण नेमका रॉबर्ट क्लाइव्ह भारतातून इंग्लंडला गेला होता. अशा वेळेस या मीर कासिमने तुफान युद्ध केलं आणि 1764 मध्ये मोठी लढाई झाली बक्सार. लक्षात घ्या, ही जर लढाई जिंकला असता मीर कासिम तर ब्रिटिशांचं नामोनिशाण राहिलं नसतं. परंतु आता ब्रिटिशांची ताकद वाढली होती, संपत्ती वाढली होती, शस्त्र वाढली होती, सैन्य वाढली होती. त्याच जोरावरती ब्रिटिश जिंकले आणि बक्सारच्या लढाईमध्ये मीर कासिमचा दंडने पराभव झालं. शेवटचं आशास्थान पण गेलं. आणि मग ब्रिटिशांनी केवळ बंगाल नाही, अहमदाबादचा तह केला आणि त्यानुसार बंगाल, बिहार, ओरिसा 3 राज्यावरती आपलं राज्य सुरू केलं. झालं. बंगाल म्हणता आता बंगाल, बिहार, ओरिसा 3 राज्य हातात आली. आणि तो शाह आलम, तो सुजाउद्दौला अयोध्येचा आणि मीर कासिम सारे हरले. त्या मीर कासिमला तर त्याने हाकलूनच लावला. त्याच्या जागी पुन्हा त्या मीर जाफरला बसवला. आणि अशातने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा बंगालमध्ये पक्क बस्तान बसलं. आता 3 राज्य, मोठी संपन्न राज्य त्यांच्या ताब्यात आली. तरी ब्रिटिशांचं एवढ्यावर भागत नव्हतं, कारण आता 150 वर्ष झाली होती. अख्खा भारत कधी जिंकणार असं त्यांना वाटत होतं. परंतु सतत मोठा अडसर होता मराठ्यांचा. इथे घुसायचं कसं, त्यांच्याशी लढायचं कसं. एकाशी लढता येत नाही, एकदम सगळ्यांशी तर अजिबातच लढता येणार नाही. आणि म्हणून ब्रिटिशांनी आता इकडून मद्रास, त्यांनी आता ह्या बंगालमधून थेट या बंगालच्या ऐवजी आता त्यांनी लक्ष कुठे केलं बघा. आता ते सरळ पोहोचले ते म्हणजे या ठिकाणी मद्रासमध्ये, या ठिकाणी चेन्नई दिसते ना, त्या चेन्नईमध्ये आले. आणि चेन्नईमध्ये तिथे येऊन ते आतमध्ये म्हैसूर या ठिकाणी गेले. आणि त्याने पाहिलं इथे एक सुलतान आहे, त्याचं नाव आहे टिपू सुलतान. याला गाठायचं, आता याला जिंकायचं त्याने ठरवलं. ह्याला जर जिंकलं तर कर्नाटकात मोठं मजबूत अशी सत्ता तयार होईल असं त्यांना माहिती होतं. आता याच्या मागे का लागले सांगतो. कारण त्यांना बरोबर लक्षात आलं होतं की टिपू सुलतान आणि मराठे हाडवैरी आहेत. हा टिपू सुलतान आणि मराठे हाडवैरी आहेत. त्याचं कारणही होतं की टिपू सुलतानने मुळात जे राज्य तयार केलं होतं त्याने आणि त्याच्या वडिलांनी, हैदर अलीने, तेच मराठ्यांकडून जिंकून केलं होतं. आणि मराठ्यांनी कितीही तरी वेळा यांचा पराभव केला होता. त्यामुळे मराठे टिपू सुलतानचे हाडवैरी होते. ब्रिटिशांचे लक्षात आलं की मराठी कदापि टिपू सुलतानला मदत करणार नाही, नव्हे कोणीच नाही मदत करणार, एकांडा आहे, एकटा शिलेदार आहे. आणि म्हणून ब्रिटिशांनी चौफेर त्याच्यावरती आक्रमण, 3 युद्ध त्याच्याशी खेळले. वास्तविक टिपू सुलतान हा कसलेला योद्धा होता, जबरदस्त सेनानी होता. आणि म्हणून तुम्हाला कल्पना नसेल पण बरीचशी मिसाईल त्याने शोधली होती. तरी सुद्धा त्याला माहिती होतं की आपण एकटे आहोत, ब्रिटिशांशी एवढ्या मोठ्या सत्तेशी लढणं कठीण. म्हणून त्याने आणखीन एक मोठा चमत्कार केला. त्याने इथून थेट ब्रिटिशांचा सर्वात मोठा शत्रू आणि त्या फ्रान्सचा राजा नेपोलियन द ग्रेट, नेपोलियन बोनापार्ट नाव ऐकलं असेल, जगातला सर्वश्रेष्ठ राजाला पत्र पाठवलं, तू ये इकडे. आज जर नेपोलियन भारतात आला तर ब्रिटिशांचं काय होईल फक्त विचार करा. नाही तो निघाला ना तिकडून, ह्याच्या पत्रावरून तो खरोखर भारतात यायला निघाला. आणि ब्रिटिश आदरले आणि ते समजले याला लवकर संपवला पाहिजे. आणि मग ब्रिटिशांनी या हैदर अलीवर एवढा तुफानी हल्ला केला की शेवटी हैदर अलीच्या 3ऱ्या युद्धामध्ये हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान याच्यावरती एवढं आक्रमण झालं की टिपू सुलतान शर्थीने लढला. पण ब्रिटिशांनी त्याला त्याच्याच सेनापतीला आणि सगळ्यांना फितूर करून टिपू सुलतानला ठार केलं आणि म्हैसूरचं राज्य मिळवलं. झालं. ब्रिटिश आता बघा हळूहळू कसे सरकत होते. आता 1799 साल आलो होतो, म्हणजे 1800 पर्यंत आलो, 1600 मध्ये आलो, ते 200 वर्ष झाली. अजूनही मराठ्यांचं काय मोठा प्रश्न. आणि हे 600च्या वर संस्थाने आहेत, आपापसात भांडतात, तरी आपण काय करू शकत नाही. ब्रिटिशांना चैन पडत नव्हती. आणि अशा वेळेस ब्रिटिश आता पुढे वळले ते म्हणजे मराठ्यांच्या दिशेने. मुंबईमध्ये तर त्यांचं बस्तान होतच आणि मुंबईमध्ये ते सतत वाट पाहतच होते की कशा तऱ्हेने आपल्याला पुढे जाता येईल. आणि म्हणून
या ठिकाणी मराठ्यांकडे वळले. परंतु मराठ्यांमध्ये सर्वात मोठा सरदार होता महाजी शिंदे. याचा दरारा एवढा मोठा होता की दिल्ली पासून अगदी पंजाब पर्यंत त्याचा प्रचंड दरारा, फार मोठं सैन्य आणि मराठ्यांची सगळी मोठी ताकद याच्याकडे होती. त्यामुळे मराठ्यांना जिंकणं जवळजवळ अशक्यच होतच. त्यामुळे ब्रिटिश थोडेसे विचार करूनच होते की काय करावं. अशा वेळेस बाळांनो, मराठ्यांचं दुर्भाग्य, मी सांगितलं ना, जिथे फितुरी आली, जिथे एकजूट संपली, तिथे सारच संपलं. मराठे आतापर्यंत एक होते, पण दुर्भाग्याने मराठ्यांना असा पंतप्रधान किंवा असा पेशवा मिळाला, त्याचं नाव तर रघुनाथराव पेशवे. अरे रे रे, हा याच्या हातात सत्ता आल्यानंतर त्याने ब्रिटिशांशी मैत्रीला सुरुवात केली आणि त्याचा कारभारच विचित्र. त्याने खुद्द पेशवा माधवरावाशी भांडण सुरू केलं आणि माधवरावाच्या नंतर सगळी सत्ताच घेतली. सगळे मराठे समजून गेले की आपलं दुर्दैव आहे, आता आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून सगळे मराठे त्याच्या विरुद्ध एक झाले आणि म्हणाले, हा पेशवा नको, हा मराठी राज्य डुबवणार. आणि त्याला हाकलून लावला अक्षरशः. आणि त्याच्या जागी कोणी चालेल, अगदी 40 दिवसाचं मुलग, छोटस मूल त्याने आणून गादीवर बसवलं पेशवा, आणि ह्याला मात्र बाहेर काढलं. आणि तोच रघुनाथराव तीरासारखा गेला आणि ब्रिटिशांना मिळाला. बस, ब्रिटिशांना हेच होतं. इंग्रजांनी त्याला आपल्या समोर ढाल म्हणून घेतला, समोर उभा केला आणि तुफान सेना आपल्या शिवरायांच्या स्वराज्यावर, मराठ्यांच्या साम्राज्यावरती चालून आली. ब्रिटिशांना चांगलंच मिळालं की आपल्याकडे खुद्द पेशवा प्रधान आलाय, आणि त्यामुळे तो फायदा घेऊन ब्रिटिशांनी आक्रमण केलं मराठ्यांवर. हा एवढा मोठा हल्ला होता की आता सगळे मराठे विचारात पडले, ब्रिटिशांशी आता पहिली लढाई कशी लढायची. परंतु बाळांनो, तुम्हाला सांगतो की याच वेळेस स्वतः हे आपण जे म्हटलं महाजी शिंदे, ते महाजी शिंदे तुफानी आपलं सैन्य घेऊन खाली उतरले. आणि महाजी शिंदेचं एक वैशिष्ट्य सांगतो बाळांनो, हे एकमेव असे भारतातले संस्थानिक होते की ज्यांच्याकडे इंग्रजांच्या पेक्षाही सरस सैन्य होतं. बाकीचे लोक ढाल, तलवारी वगैरे सर्वांनी लढत होते, भाल्याने लढत होते, परंतु यांच्याकडे ब्रिटिशांसारखं सैन्य, कारण त्यांचा सेनापती आणि त्यांनी जी माणसं ठेवली होती सगळी फ्रेंच, म्हणजे त्या युरोपियन लोकांच्या तोडीचं सैन्य. त्यामुळे मराठ्यांचं आणि ब्रिटिशांचं तुंबळ युद्ध झालं. या तुंबळ युद्धामध्ये मराठे जिंकले. आश्चर्य वाटलं ब्रिटिशांना, अरे किती वर्ष, 1600 मध्ये आलो आणि 1884 आलं, म्हणजे झालं काय एवढी वर्ष, एवढी वर्ष 1784 कुठे आणि 1600 कुठे, एवढ्या 150 वर्षांनंतर सुद्धा आपण हरतो. आणि ब्रिटिश हरले बाळा. आणि हरल्यानंतर सालबाईचा तह झाला. मराठ्यांनी त्यांना एक साष्टी भेट दिलं आणि त्या ठिकाणी वास्तविक पाहता महाजी शिंदेचं असं विचार होता की ब्रिटिशांना मुंबईतूनच नाही, मद्रास, कोलकाता, मुंबई सगळीकडून एकाच दिवशी एकाच वेळेस ब्रिटिशांना युरोपामध्ये परत पाठवायचं, अशी तयारी त्यांनी केली होती. त्यामुळे आता ब्रिटिशांनी पुन्हा हाय खाल्ली, घाबरले की आता खरंच मराठ्यांची ताकद अजून जबरदस्त आहे, म्हणून ते पुन्हा शांत आले. त्यांनी सोडून दिला कोणाला, रघुनाथरावाला. रघुनाथराव परत स्वराज्यात त्याला आणून बंद करून ठेवण्यात आलं. आणि मग पुढील 25 वर्ष मराठ्यांनी ब्रिटिशांवरती बारीक नजर ठेवलं. पूर्ण देशभर मराठ्यांची सत्ता, पण ब्रिटिशांना मात्र मनात सलत होतं, काय करावं, कसं जिंकावं, काहीच समजत नव्हतं. आणि अशा वेळेस पुन्हा आणखीन एक दुर्दैव ओढवलं. त्याच रघुनाथरावाचा मुलगा दुसरा बाजीराव पेशवे बनले, आणि हे बाजीराव तर आणखीनच बापा सवाई निघाले. आणि त्यांनी तर काय केलं, आपल्या मराठ्यांच्याच आपापसात भांडण लावायला सुरुवात केली. आणि हे जे मराठे आपापसात होते ते आधीच मुळात भेदभाव होता, जातीभेद होता, कितीतरी समस्या होत्या, आणि त्याच्यामध्ये एकजुटीची कमतरता होत चालली होती. अशा वेळेस याने आपापसात भांडणं लावली. त्यामुळे मराठे अक्षरशः त्याच्या विरोधात चिडले आणि तो सरळ पळून गेला आणि ब्रिटिशांना जाऊन मिळाला. झालं, पुन्हा एकदा मराठ्यांचा दुसरा पेशवा, आता दुसरा बाजीराव इंग्रजांना मिळाला. आता इंग्रजांना खूपच आनंद आला की खुद्द पेशवा आलाय, तो पण आपल्या सैन्यासहित आलाय. आणि मग ब्रिटिशांनी दुसरं मराठा युद्ध सुरू केलं, इंग्रज मराठा दुसरं युद्ध. 1802 मध्ये ब्रिटिशांनी युद्धाला सुरुवात केली. आणि मग याच्यामध्ये त्यांनी बाजीरावाला तैनाती फौज दिली आणि संपूर्ण खरी सत्ता ब्रिटिशांची पुण्यात सुरू झाली. पण बाकीचे मराठे ऐकायला तयार नाहीत. ते म्हणाले, भले पेशव्याला तुम्ही जिंकला असेल, आपल्या बाजून केला असेल, पण आम्ही नाही ऐकणार. अशा वेळेस
या भारतामध्ये बाळांनो आता एक वेगळं पर्व थोडंसं सांगतो आणि ते फार शिकण्यासारखं आहे बरं. आणि ते म्हणजे हा पहा. आता या ठिकाणी कोण आलाय आता दाखवतो. हा पहा, याचं नाव काय बा, लॉर्ड वेलस्ली. खरा ब्रिटिशांची सत्ता भारतावर येण्यासाठी कारणीभूत ठरली ती ही व्यक्ती, लॉर्ड वेलस्ली. काय केलं याने मोठं? त्याने फक्त तैनाती फौज आणली. आता तुम्ही म्हणाल तैनाती फौज म्हणजे काय? फक्त त्याने एक सैन्य तयार केलं, एक सैन्याची तुकडी. पण ती तुकडी सैन्य कसं होतं माहितीये की ते तैनाती म्हणजे कायम तयार. नुसतं युद्ध सुरू म्हटलं की काही मिनिटात सुरू होणार. आपले सैन्य होते ते शेतकरी असायचे, ते शेती सोडून यायचे आणि ते ढाल तलवार भाले सगळं तयारी करून यायचे. परंतु याने मात्र बंदुकांनी सुसज्ज असं कायम तयार असलेलं, जसं आता आपलं सैन्य ना, आपल्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांनी नुसती आज्ञा दिली की काही मिनिटात युद्ध सुरू होऊ शकतं, असं जगातच आहे. तसं तैनाती फौज तयार केली त्याने. ही तैनाती फौज ब्रिटिशांनी तयार केल्यानंतर वेलस्लीची तैनाती फौज बघून सगळ्या देशात धडकी भरली. अरे बापरे, यांच्या पुढे लढणार कसं, यांना टक्कर देणार कशी? परंतु लॉर्ड वेलस्लीने मोठ्या आनंदाने सांगितली, फौज आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी आणली, तुम्हाला पाहिजे ते घ्या. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, आम्हाला कशी काय मिळणार? त्यांनी सांगितलं, हो तुमच्यासाठीच आणले, फक्त काही अटी आहेत त्या अटी पाळायच्या आणि घेऊन जायची. आणि म्हणून त्याने ही तैनाती फौज तुम्हाला दिली. परंतु त्याने अट टाकली, जर ही तैनाती फौज एकदा घेतली की तुम्हालाच दिली ना, तुमचीच आता ती, मग तिचा खर्च तुम्ही करायचा. दुसरी गोष्ट, ती राहणार कुठे? त्याच्यासाठी एक ठराविक प्रदेश तुम्ही तुमच्या राज्यातला मोक्याचा तो आम्हाला द्यायचा, तिथे ती राहील. तिसरी गोष्ट, या सैन्यावरती लक्ष कोण ठेवणार? तुम्हाला जमणार नाही ते सगळं. आणि या सगळ्यावरती प्रशासन, त्यांचं शासन करणं, त्यांना सांभाळणं, हे सगळं करण्यासाठी आमचा एक रेसिडेंट, आमचा एक प्रतिनिधी तुमच्या दरबारात येऊन बसणार. बाळांनो काय चाल होती बघा, कदाचित तुमच्या लक्षात येईल, बरोबर की नाही? एक तो एक मोक्याचा प्रदेश मिळाला पाहिजे, सगळा खर्च तुम्हीच करायचा आणि वरती आमचा रेसिडेंट त्या ठिकाणी असणार, अशा अटी होती. एवढ्याच काय, तर दुसरे जे युरोपियन कोणी आले, डच असो, पोर्तुगीज असो, फ्रेंच असो, त्यांच्याशी काही मध्यस्थी करायची असेल तर ते आमच्याशिवाय नाही. आम्ही म्हणू तसंच, कुठलं युद्ध करायचं असेल तरी आमच्या मध्यस्थीने. आता मात्र ह्या तैनाती फौजेमुळे एक झालं, ज्या राजांना भीती वाटत होती, ज्या राजांना काळजी वाटत होती आपण जिंकणार कसे, आपण कायम हरतो, किंवा काही नाही वाटत होतं ही फौज आपल्याकडे आली तर आपण कोणावरही राज्य करू शकतो, ताबडतोब त्या फौजा स्वीकारायला सुरुवात केली. आणि सगळ्यात पहिली बाळांनो फौज स्वीकारली ती हैदराबादच्या निजामाने. स्वतःच्या 1,00,000 सैन्याला रिटायरमेंट, निवृत्ती दिली आणि ब्रिटिशांचं सैन्य घेतलं स्वतःच्या दरबारात. लक्षातही आलं नाही आपण कधी गुलाम झालो. आणि आता लक्षात घ्या, सैन्य कोणाचं? ब्रिटिशांचं. काय तुम्ही ब्रिटिशांशी लढणार? त्यांना आपण प्रदेश पण देणार, खर्च आपण करणार, आणि वरती दरबारात प्रत्येक राजाच्या बाजूला आता कोण बसायला लागला? ब्रिटिशांचा रेसिडेंट प्रतिनिधी. आपोआप कधी आपण गुलाम झालो समजलंच नाही. एकाने घेतलं म्हणून दुसऱ्याला घ्यावंच लागणार, कारण याने उद्या आक्रमण केलं आपल्यावरती तर तो जिंकणार ना, मला पण तैनाती फौज पाहिजे. असं करता करता देशामध्ये स्पर्धा लागली तैनाती फौज घेण्याची आणि यातून आपोआप देश गुलाम होत गेला. वेलस्लीची एकच युक्ती, आपण असं म्हणतो एका दगडात 2 पक्षी, वेलस्लीने सगळेच पक्षी मारायला सुरुवात केली आणि सगळ्या देशभर सत्ता पसरायला लागली. आणि दुर्दैवाने 1802 मध्ये मराठ्यांचा खुद्द पेशव्याने सुद्धा ही फौज स्वीकारली. पण मराठे सगळे खवळले, म्हणाले त्याने स्वीकारले, आम्ही नाही स्वीकारणार, भले तो आमचा पेशवा असेल, आम्ही नाही त्याचं मानणार, आम्ही सगळे वेगळे राहणार. परंतु ब्रिटिशांना माहिती होतं की आता तुम्ही भले वेगळे झालात, ते आता तुमची ताकद वेगवेगळी झाली, विभागली गेली. आणि म्हणून ब्रिटिशांनी आता ठरवलं या मराठ्यांना मारायचा एकच उपाय, तो म्हणजे मराठ्यांना हरवण्यासाठी सगळ्यांना वेगवेगळं लढलं पाहिजे. आणि म्हणून ब्रिटिशांनी शिंद्यांशी, नागपूरकर भोसल्यांशी, त्याच्यानंतर बडोद्याच्या गायकवाडांशी वेगवेगळी युद्ध केली. कुठे एकत्र त्यांना येऊन दिलं नाही, एक एकट्याचा पराभव केला आणि मराठ्यांच्या सत्ता एक एक करून खालसा करत गेले. आणि बाळांनो एवढं मोठं शिवरायांनी छत्रपतींनी तयार केलं, राज्य हळूहळू खालसा व्हायला सुरुवात झाली. 1818 पर्यंत सगळी राज्य कमी 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 करत गेले. एवढेच नाही तर दिल्लीचा मुघल बादशाह हा तर मराठ्यांच्या ताब्यात होता. सिंधिया पूर्ण दिल्ली चालवायची, दिल्लीचा कारभार केवळ मुघल बादशाह नावाला तिथे होता, प्रत्यक्ष सत्ता शिंद्यांची होती. परंतु दौलतराव शिंदेकडून त्याला देखील ताब्यात घेतला आणि दिल्लीवर सुद्धा ब्रिटिशांची सत्ता आली. आता मात्र ब्रिटिशांनी हे सगळं केल्यानंतर पेशवा त्यांनीच बसवला होता. पेशव्याला फार उशिरा समजलं, रे आपल्याला ब्रिटिशांनी अक्षरशः गुंडाळले, आपल्या नावापुरता पेशवा बनवला, प्रत्यक्ष सगळं आपलं मराठी राज्य गेलं, सगळे सरदार पण हरले आणि एवढंच नाही तर आपल्याला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून त्यांनी युद्ध करायला 1818 मध्ये एवढ्या उशिरा निर्णय घेतला.
आता काही उरलं नव्हतं बाळा. 1818 मध्ये पेशव्याची फार थोडंसं सैन्य उरलं होतं आणि म्हणून ब्रिटिशांनी खूप मोठा सैन्य घेऊन त्याच्यावरती आक्रमण केलं आणि 1818 मध्ये मराठ्यांविरोधात तिसरं युद्ध झालं. या युद्धामध्ये मराठ्यांची सत्ता संपली, पेशव्याची सत्ता संपली, मराठ्यांची सत्ता संपली आणि मग उरला फक्त साताऱ्याचे छत्रपती. स्वतः ब्रिटिश छत्रपतींकडे गेले आणि छत्रपती पण तरुण मुलगा, तर म्हणजे शेवटचे छत्रपती प्रताप सिंग. प्रताप सिंगना सांगितलं तुमच्या राज्य कारभारात मदत करण्यासाठी आम्ही आमचा एक अधिकारी पाठवतो आणि तिथे ग्रँड डफ नावाचा अधिकारी पाठवला. परंतु कसलं कारभारात मदत हो. वास्तविक आमचे छत्रपती प्रताप सिंग इतके हुशार होते की बाळानो, एवढ्या छोट्या वयामध्ये देखील त्यांनी सुंदर असा एक तलाव बांधला होता की ज्या तलावाचं पाणी अख्ख्या सातारा शहराला पुरत होतं. त्यांनी साताऱ्यापासून महाबळेश्वर पर्यंत, महाबळेश्वर पासून प्रतापगड पर्यंत मोठा हमरस्ता त्या काळात तयार केला होता. या आमच्या प्रताप सिंगाने त्या काळामध्ये ज्यावेळेस शाळाच नव्हत्या त्यावेळी त्यांनी संस्कृत पाठशाळा, इंग्रजी पाठशाळा, मराठी पाठशाळा सुरू केल्या होत्या. ते इतके राजनीती तज्ञ होते की सभानीती नावाचा एक ग्रंथ स्वतः लिहिला होता. त्यांनी मोठा छापखाना काढला होता. असे छत्रपती देखील आमचे हुशार, परंतु ब्रिटिशांनाही नको होतं ना आणि म्हणून त्यांनी हळूहळू सत्ता आता सगळं संपवलंच होतं आणि त्यांनी त्यांनाही यांना संपवायचं ठरवलं आणि अचानक त्यांना कैदेमध्ये टाकलं आणि काशीला नेऊन कैदेत ठेवलं. ग्रँड डफने हे सगळं केलं आणि त्या छत्रपतींना काशीला नेऊन कैदेत ठेवण्यात आलं. आणि पुढे मात्र या छत्रपतींना खूप दुःख झालं, कारण आपलं काय चुकलं, ब्रिटिशांनी सगळंच घेतलं आणि त्यामुळे आपण न्यायाने लढायचं, न्यायासाठी लढायचं. म्हणून त्यांनी रणगो बापूजी गुप्तेला त्यांनी इंग्लंडला पाठवलं आपल्या कारभाराला की न्याय तरी माग निदान, की ही काय लढाई झाली का, हातपाठीत खंजीर पुपटण्यासारखा विश्वासघात झाला. आणि म्हणून रणगो बापूजी 11 वर्ष तिथे राहिला. त्याने खूप प्रयत्न केला, पण आता सगळं गेलं होतं आणि ब्रिटिशांच्या संपूर्ण देशभर ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली. अशा वेळेस शेवटचा अगदी उरलेला एकमेव राजा होता तो म्हणजे आता आपण पाहणार आहोत पंजाबमध्ये. पंजाबमध्ये शिखांचा राजा आपण आता पाहणार आहोत, तो म्हणजे महाराजा रणजित सिंग. कोण? महाराजा रणजित सिंग. पाहूया आपण. आता रणजित सिंग पहा, हे आहेत छत्रपती प्रताप सिंग आपले शेवटचे छत्रपती आणि हे महाराजा रणजित सिंग. सगळ्या भारतातली राज्य ब्रिटिशांनी घशात घातली, सगळी गिळंकृत केली आणि आता उरलं फक्त पंजाबमध्ये एक महाराजा, खरोखरच महाराजा. लाहोर म्हणजे आता पाकिस्तानात आहे ती त्यांची राजधानी, आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर पंजाब, हरियाणा, मुलतान सगळीकडे यांची सत्ता होती. बाळांनो लक्षात घ्या की सगळा भारत जिंकला, पण रणजित सिंगांना मात्र ब्रिटिशांना अजिबात जिंकणं शक्य झालं नाही. शेवटपर्यंत रणजित सिंग हे अभेद्यच राहिले, अजिंक्यच राहिले, नाही जिंकता आलं शेवटपर्यंत. मग ब्रिटिशांनी ठरवलं आता हा राजा जोपर्यंत आहे तोपर्यंत पाऊल टाकता येत नाही आणि म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्यावर शेवटपर्यंत हल्ला करण्यास त्यांना जमलं नाही. 1849 पर्यंत त्यांना ते जमलं नाही. शेवटी रणजित सिंग वयोवृद्ध झाले आणि मरण पावले. ते मेल्यानंतर त्यांचा मुलगा दुलीप सिंग आणि राणी जिंदन यांनी राज्य 9 वर्ष टिकवायचा प्रयत्न केला, परंतु ब्रिटिशांनी हळूहळू फास आवळायला सुरुवात केली आणि मग युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामध्ये शीख हरले, शिखांचा पराभव झाला, शेवटचं राज्य सुद्धा संपलं. आणि मग झालं हे राज्य संपल्यावरती अगदी शेवटचा प्रयत्न म्हणजे मुलतानचा एक सरदार होता या शिखांचा, त्याला हे पटलं नाही, ब्रिटिशांनी आक्रमण केलं. आपला रणजित सिंग गेल्याबरोबर ताबडतोब राणी जिंदन आणि दुलीप सिंग यांच्यावर आक्रमण केलं आणि शिखांचा पराभव, आणि म्हणून त्याने सगळ्या शिखांना एकत्र करून शेवटची टक्कर दिली. परंतु बाळांनो ती देखील फसली आणि 1849 मध्ये ब्रिटिशांवरती तुफान शेवटचा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये हे राज्य देखील ब्रिटिशांनी आपल्या राज्याला जोडून टाकलं. आणि सगळे आता राजे जे होते ते केवळ नामधारी संस्थानिक, आणि अशा तऱ्हेने जवळजवळ 600च्या वर संस्थानिक आणि एवढा खंडपाय देश हा सगळा ब्रिटिशांच्या ताब्यात आला आणि ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. आणि शेवटी तर ब्रिटिशांना एक नवीन असा गव्हर्नर आला, डलहौसी. याला तर इतका रागिष्ट होता आणि त्याला हे सगळं बघवतच नव्हतं, कशाला पाहिजे ते सगळे, आणि म्हणून त्याने दत्तक विधान नामंजूर केलं आणि ही सगळी राज्य खालसा करून टाकली आणि खऱ्या अर्थाने ब्रिटिशांची सत्ता भारतावरती 1849 मध्ये सुरू झाली. बाळांनो आज तुमच्या लक्षात आलं असेल की कशातने ब्रिटिशांचं राज्य
या भारतावरती आलं आणि कशा तऱ्हेने त्याने हळूहळू त्या भारतावरती राज्याचा पुढे विस्तार वाढवत नेला आणि संपूर्ण राज्यावर सत्ता गेली. मला हा पाठ नक्कीच समजला असेल, आणि समजला असेल तर चला मला आता समजू द्या तुम्हाला किती समजलंय. एका प्रश्नामधून मला आता हे सगळं समजणार आहे. प्रश्न असा आहे बाळांनो, तुम्हाला समजलंच असेल सर्व, आपल्यामधील कोणत्या अशा कमतरता किंवा कोणत्या उणीवांचा फायदा घेऊन अगदी थोड्या प्रमाणात आलेले ब्रिटिश भारतासारख्या विशाल देशावर 150 वर्ष राज्य करू शकले. लक्षात घ्या, अशा काहीतरी आपल्या कमतरता दिसल्या असतील तुम्हाला, काही उणीवा दिसल्या असतील ज्याच्यामुळे ब्रिटिश भारतावरती 150 वर्ष राज्य करू शकले एवढ्या खंडप्राय देशावर. मग आता मला यातून धडा घ्यायचा आणि तुम्ही काय करायचं बाबा, मला असं उत्तर द्या. आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी यापुढे आपण काय काय करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते? कोणता धडा घेतला तुम्ही? आता काय करणार असं ठरवलंय सांगा बघूया. सर अरे वा, आमचे सगळे उत्साही. कोणता धडा घेतला तुम्ही? काय ह्या उणीवा कशा दूर कराल? कोणत्या उणीवा दिसल्या आणि कशा दूर करणार? स्वातंत्र्य आपल्या रक्षणासाठी काय कराल सांगा बघूया. बोला सर. आपण फौजांना हा, एकाने बोला बळा एका वेळी एकाने बोला. गायत्री. हो सर. सर आपण नाही का आपले जे फौजा आहेत ना, आपले जे सैन्य आहेत त्यांना आपण आपल्या बॉर्डरवरती आपण त्यांना सांगू की तुम्ही त्याच्यावरून तुम्ही बॉर्डर पासून दूर जाऊच नका. बरं, आपण त्यांच्याशी भक्कम त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. बरं, आणखीन कोणाला काय सांगायचंय? कोणती कमतरता जाणवली रे? ब्रिटिश कसं काय एवढे सगळ्यांना राज्य करू शकले? कारण आपल्या देशात आहेत ना, आपले जे सरदार होते त्यांच्या चढावर चालायची, माझ्याजवळ जास्त राज्य पाहिजे. 100% उत्तर बरोबर. याच्यामध्ये कुठेतरी राष्ट्रभावना कमी पडत होती. दुसरी गोष्ट त्यांच्या आपापसात चढाओढ, महत्वाचा शब्द. आता आपापसात भेद होते आणि सत्तेसाठी स्पर्धा होती आणि एवढे 600 राजे कधी एकत्र येत नव्हते आणि म्हणून ब्रिटिशांनी फायदा उठवला. मग तुम्ही हा बोल बाळा. ते तुम्ही सांगितलं की ब्रिटिशांनी ते फौज म्हणजे इंग्रजातून हे केलं, मग एका राज्याने घेतलं तर त्यांना वाटलं की मला पण घ्यायचंय असा मोठेपणा केला, म्हणून हे सगळं म्हणजे झालं. आणि असं नाही केलं पाहिजे. असं ते समजले नाही की हे बाहेरून आलेले आहेत, त्यांची सत्ता आपल्यावर येईल याचा साधा विचार केला नाही. तसंच आणखीन एक महत्वाचं आपल्याला समजतं की ते ब्रिटिश फार मोठे शोध लावले होते, तैनाती फौजा तयार केल्या होत्या. आपण आधुनिकतेचा ध्यास घेतला पाहिजे, नवीन शिकलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? फार सुंदर उत्तर दिली बाळांनो तुम्ही. आता शेवटचा भाग म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गृहपाठ मी देत आहे, तो गृहपाठ करायचा आहे. काय बरं गृहपाठ आहे बघूया आपण. काय करायचंय तुम्ही आता? गृहपाठामध्ये एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे माझी मी बोलता ग्रँड डफ नावाचं म्हटलं होतं. ग्रँड डफ हा जो आहे त्याने काय केलं सांगितलं होतं ना, आठवतंय? त्याने या छत्रपती प्रताप सिंग यांना कैदेत टाकलं. ग्रँड डफचा आहे ना इतिहास त्याने लिहिलाय, मराठ्यांचा इतिहास पहिला त्याने लिहिलाय. अतिशय सुंदर की ब्रिटिशांना कसं कठीण गेलं मराठ्यांची लढणं, कसे लढले, मराठ्यांच्या कोणत्या फायदा त्यांनी घेतला, हे सगळं ग्रँड डफच्या इतिहासामध्ये आहे. आणि म्हणून तो इतिहासाचं पुस्तक नक्की वाचा. दुसरं, ब्रिटिशांविरोधात मराठे, शीख, टिपू सुलतान यांनी दिलेल्या प्रखर लढ्याची सविस्तर माहिती मी फार थोडक्यात सांगितली बाळांनो, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. तुम्ही गुगलच्या सहाय्याने सगळी माहिती मिळवा. आणि तिसरं महत्वाचं, आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण काय करणे आवश्यक आहे हे तुम्हाला समजलंय. मग या विषयावर आधारित भाषण तयार करून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दणदणीत भाषण कराल ना? मला आता खात्री आहे तुम्हाला भरपूर विषय मिळालाय. त्यामुळे हे सगळं तुम्ही छानपैकी शब्दामध्ये बसवायचं आणि एक सुंदर भाषण तयार करायचं आणि ते सादर करायचं आहे. म्हणून सर्वांना धडा समजलाय, व्यवस्थितपणे सगळं समजलंय. व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या आणि अधिक माहिती मिळवा. ठीक आहे, आपण इथे थांबूया. काही शंका असल्यास जरूर विचारा.